आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय। 2014 साली दोघांनी घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केलेला आहे। मंगळवारी आता मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणार असल्याचं देखील सानप यांनी सांगितलेलं आहे। भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर हा गंभीर आरोप आहे। शिक्षकांनी मागणी केली बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला यायचं आहे परत सगळ्या वेगळ्या जिल्ह्यामधून। त्यावेळी राज्याचे मंत्री सुरेश धस होते, इथं आबू शेठ होते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आणि संदीप क्षीरसागर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते। त्या काळामध्ये ही सगळी भरती इथं सगळे समावेशनाचं काम केलं यांनी, आणि ते फुकट नाही झालं। त्या काळामध्ये प्रत्येक जणाचे 3 लाख रुपये घेतले गेले। 1300 लोकांचे 3 लाख रुपये म्हणजे जवळपास 39 कोटी रुपयाचा घोळ त्या माध्यमातून झाला त्यावेळी 2014 मध्ये।